नमस्कार, आप देख रहे हैं समय 24 न्यूज चैनल। आइए हम बात करते हैं आज की ताजा खबर की। नवी मुंबई में उत्साह के साथ स्वच्छता अपनाएं, बीमारियां दूर भगाएं अभियान शुरू। जीवन में स्वास्थ्य का अत्यधिक महत्व है, इसलिए बीमारी से बचने के लिए स्वच्छता अत्यंत महत्वपूर्ण है। इस संबंध में देश के भविष्य के रूप में छात्रों की भागीदारी के साथ नवी मुंबई में स्वच्छता अपनाएं, बीमारियों को दूर भगाएं अभियान के शुभारंभ किया गया। नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने कहा कि अभियान के तहत जुलाई महीने भर में व्यक्तिगत स्वच्छता, परिसर की सफाई, प्लास्टिक प्रतिबंध और वृक्षारोपण को बढ़ावा देने के ध्यान में रखते हुए विभिन्न स्वच्छता को स्वास्थ्य संबंधी गतिविधियों को लागू किया जा रहा है। नवी मुंबई महानगर पालिका की ओर से स्वच्छ भारत मिशन के तहत केंद्र सरकार द्वारा घोषित स्वच्छता अपनाएं, बीमारियां दूर भगाएं अभियान का शुभारंभ 1 जुलाई को आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने सारसोले के स्कूल क्रमांक 92 और 121 में विशेष कार्यक्रम में उपस्थित विद्यार्थियों, अभिभावकों को नागरिकों के साथ बातचीत की। नवी मुंबई पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, आइए सुनते हैं इनकी जुबानी। निश्चितपणे आज जर आपण बघितलं असेल तर सफाई अपनाओ बीमारी भगाओ हे जे अभियान आहे हे आपल्याला एक महिनाभर आपण 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत आपण चालवणार आहोत। त्याचा शुभारंभ आज आपण इथे ही शाळा क्रमांक 92 आहे, त्याच्यामध्ये इतरही शाळेचे विद्यार्थी, आपल्याकडे विद्याभवनचे विद्यार्थीसुद्धा इथे आहेत आणि मुद्दामहून आज हा जो कार्यक्रमाचा शुभारंभ आपण शाळेच्या विद्यार्थ्यांपासून केला, कारण एवढे विद्यार्थ्यांपासून आज जर बघितलं तर 3000 विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत आणि 3000 कुटुंबापर्यंत आपण थेट पोहोचू शकतो। ह्याच्यामुळेच आम्ही विद्यार्थ्यांवर बरोबर हा कार्यक्रम करायचं ठरवलं। या कार्यक्रमामध्ये जर आज आपण बघितलं असेल तर स्वच्छतेचे महत्त्व, प्लास्टिक, आपल्याला वैयक्तिक स्वच्छता, आपल्या परिसर स्वच्छता आणि त्याच्याबरोबर प्लास्टिकचा वापर आणि आपल्याला वसुंधरेचं रक्षणासाठी वृक्षारोपण हे जे महत्त्वाचे घटक आहेत याच्यावर सुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांना उद्बोधन केलेलं आहे आणि त्यांना आपण सेन्सिटायझेशन जो आपण म्हणतो, खरं त्या विद्यार्थ्यांबरोबर जर आपण हे पोचू शकलो आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करू शकलो तर निश्चितपणे आपण जे स्वप्न पाहतोय की पूर्ण प्लास्टिक बंदी, चांगली संपूर्ण स्वच्छता आणि वसुंधरेचं रक्षण हे निश्चितपणे साध्य होईल।